मंत्री सध्या विधिमंडळात बोलतायत, थेट जाऊया. स्पेशल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे, कमिशनही नेमलेलं आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये जे 3 मुद्दे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले, त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे, तसा रिपोर्ट आलेला आहे. दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का, तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत, या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी. आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात. आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते. एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण ती मेडिकल ऑफिसर होती, तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटकेकरता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो. तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं की बाबा अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जातं आहे. आणि मग त्याच्यावर चौकशी झाली, तिने देखील आपलं पत्र लिहिलं. पण ही सगळी जी बाब आहे ही 5 महिने आधीची आहे. आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे. यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या 2 गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत. पहिलं की गळफास लावून, म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे. आणि दुसरं, हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत. अशा पद्धतीनं या 2 गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत. अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही. आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल. पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे. तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत. आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. वडेट्टीवार साहेब, देतो तुम्हाला. नाही, बोला. देतो. अध्यक्ष महोदय, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सगळं सर्व